नमस्कार फ्युचर डॉक्टर्स. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आजपर्यंतचा जो कट ऑफचा व्हिडिओच्या संदर्भामध्ये जे सिरीज आपण आपल्या सर्वांना सांगत होतो त्या सर्व सिरीजच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर एक महत्त्वाचा टॉपिक समोर येत आहे की नीट 2024चा जो कट ऑफ आहे तो थोडासा हायर साईडनं राहिलेला आहे. वास्तविक पाहता बऱ्याच वेळा काही गोष्टी अशा असतात की कमी मार्क्स पडले तर आणि मिनिमम फीज असेल तर अशा ठिकाणी आपल्याला ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याकडे काही उपलब्ध सुविधा आहेत का किंवा कुठं आपल्याला ॲडमिशन घेता येऊ शकेल या संदर्भात शोधाशोध सुरू होत असते. बऱ्याच वेळा गव्हर्मेंट एम्स, जिपमर आणि गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसच्या नंतर प्रायव्हेट MBBSमध्ये महाराष्ट्र राज्यामधील प्रोसेस संपल्यानंतर इतर राज्यातल्या ओपन डोमिसाईल स्टेट काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये आपल्याला ॲडमिशन घेण्यासाठी आपली इच्छा असते. बऱ्याच वेळा आज आपण जो चर्चा करणार आहे तो सर्वात महत्त्वाचं स्टेट आहे, ते म्हणजे भारत देशातील सर्वात जास्त लोकसंख्येनं आणि क्षेत्रफळानं असणारं असं एक उत्तर प्रदेश नावाचे एक जे श्रेष्ठ आहे जे राज्य आहे त्या राज्यामध्ये MBBS करण्यासाठी उपलब्ध सुविधा किंवा उपलब्ध आपल्याला संधी कशी असू शकते, त्याची फी स्ट्रक्चर कसं असू शकतं आणि कट ऑफ 2024मध्ये किती होता या संदर्भात आज आपण महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहे. एकूण सगळे 31 प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. वास्तविक पाहता उत्तर प्रदेशमध्ये आपल्याला गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये जर जायचं असेल तर ऑल इंडिया कोट्याच्या MCC थ्रू सेंट्रल काउन्सिलिंग प्रक्रिये थ्रू आपल्याला ऑल इंडिया कोट्यामधूनच जावं लागत असतं आणि त्याच्यामधील फक्त 15% सीट्स आपल्या कॅटेगरी वाईज ओपन, EWS, OBC, SC आणि ST या 5 कॅटेगरीच्या डिव्हिजनमधून आपल्याला जावं लागत असतं आणि त्याचा जो मेरिट आहे तो गेल्या वर्षीचा कट ऑफ हा दरम्यान 655च्या दरम्यान आहे. म्हणजे आता 650 ते 45च्या दरम्यान आहे. हा कट ऑफ आपल्याला 610 ते 20च्या दरम्यान यावर्षी राहणार आहे. त्यामुळे 620 मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्याला तर इकडे महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट कॉलेज मिळतच असतं. त्यामुळं उत्तर प्रदेशमध्ये जर जायचं असेल तर प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये आपल्याला जायचं असतं आणि त्याच्यामधलं फी स्ट्रक्चर आपल्याला काय उपलब्ध असू शकतं, त्याच्यामध्ये एंट्री कशी असू शकते या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण फी स्ट्रक्चर प्रत्येक कॉलेजचं किती आहे पर इयर आणि किती वर्षासाठी भरावं लागेल, त्यानंतर त्याचा कट ऑफ किती स्कोर अपेक्षित आहे, त्याचं बजेट किती आणि UP हे जे स्टेट आहे ते सर्वात MBBSसाठी महत्त्वाचं स्टेट आहे की ज्या स्टेटमध्ये आपल्याला 2 लाख रुपये फीज भरून म्हणजे डिपॉझिट भरून आणि 2 लाख रुपये फीज म्हणजे 2,00,000 रुपये डिपॉझिट आणि फीज भरून आपल्याला त्याच्यामध्ये एंट्री करावी लागत असते. सर्व नियम फॉलो केले तर 2 लाख रुपये आपल्याला परत मिळत असतात. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंड 1, 2, 3 त्याचबरोबर स्टे वेकन्सी राऊंडमध्ये सुद्धा आपल्याला एंट्री करता येऊ शकते. उत्तर प्रदेशमध्ये असणाऱ्या संपूर्ण कॉलेजेसमध्ये आपल्याला 100% सीट्स जे आहेत ते ओपन स्टेट्समध्ये होतात. बऱ्याच वेळा कर्नाटकमध्ये आपल्याला काही ठराविक सीट्सच आपल्याला ओपन स्टेट्समध्ये भरले जात असतात. महाराष्ट्रामध्ये किंवा गुजरातमध्ये एकही कॉलेजमध्ये आपल्याला जाता येत नाही कारण हे ओपन स्टेट नाही आहे, हे क्लोज्ड स्टेट आहे. काही कर्नाटकमध्ये आपल्याला काही ठराविक सीट्स असतात. तेलंगणामध्ये आपल्याला फक्त 35% सीट्स असतात. त्याचबरोबर तेलंगणामध्ये NRI कोट्यामध्ये 15% सीट्स असतात. तसे प्रत्येक राज्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी ॲडमिशन घेण्यासाठी जे ओपन स्टेट्समधले काही ठराविक सीट्स उपलब्ध असतात. परंतु उत्तर प्रदेश हे एकमेव असं राज्य आहे की 100% सीट्स जे प्रायव्हेट कॉलेजमध्ये आहेत ते ओपन फॉर ऑल, म्हणजे तुमचं डोमिसाईल कोणत्याही राज्यामधलं असलं तरीसुद्धा 100% सीट्स हे यामधून भरले जात असतात. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एक खूप सुवर्ण संधी उपलब्ध असू शकते. आता आपण 2024मध्ये विद्यार्थ्यांना लास्ट राऊंडमध्ये एक कॉलेज वाईज किती फीज राहिलेलं आहे या ठिकाणी ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला कोणत्याही कॅटेगरीचं मेरिटमधलं बेनिफिट पण मिळत नाही. म्हणजे मेरिट कमी, आपली SC कॅटेगरी आहे म्हणून आपल्याला कमी मेरिट आहे का, तर प्रायव्हेट कॉलेजमध्ये ओपन स्टेटमध्ये कसल्याही प्रकारचं कॅटेगरीचं मेरिटमधलं बेनिफिट मिळत नाही. त्याचबरोबर जर समजा या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला स्कॉलरशिप मिळते का, तर 100% स्कॉलरशिप मिळत नाही, आपल्याला पूर्णतः फीज भरावी लागत असते. आता आपण कॉलेज वाईज उत्तर प्रदेश राज्यामधील प्रायव्हेट MBBSसाठी ओपन स्टेट्समधून जो कट ऑफ आणि ऑल इंडिया रँक आहे 2024चा ते आपण आज पाहणार आहोत. तर सर्वात पहिलं कॉलेज जे आहे ते म्हणजे श्री राममूर्ती स्मारक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर बरेली या ठिकाणी 568, 1,14,962 एवढ्या मार्क्सच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी कॉलेज मिळालेलं आहे.
त्यानंतर दुसरं कॉलेज आहे मुझफ्फरनगर मेडिकल कॉलेज मुझफ्फरनगर, या ठिकाणी 551, 1,36,211 एवढा स्कोअर असणाऱ्या विद्यार्थ्यांना शेवटचं कॉलेज मिळालेलं आहे. रोहिलखंड मेडिकल इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर बरेली, या ठिकाणी 363 एवढा मार्क्स आणि 4,53,516 एवढे मार्क्स ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा या ठिकाणी 13,251 एवढ्या फीजमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळालेलं आहे. रामा मेडिकल कॉलेज कानपूर, या ठिकाणी 497, 2,09,162 एवढा ऑल इंडिया रँक आणि 12,66,579 एवढी या ठिकाणी फीज आहे. हे सर्व आपल्या बुक्समध्ये अवेलेबल आहे. त्यामुळं आपलं जे 2025-साठीचं जे हँडबुक फॉर ॲडमिशन याच्यासाठी असेल, त्यासाठी मात्र आपल्याला यामध्ये सर्व प्रकारचे कट ऑफ आणि प्रत्येक गोष्टीचा लेखाजोखा मांडलेला आहे. त्यापुढचं कॉलेज जे आहे ते म्हणजे सरस्वती मेडिकल कॉलेज हापूर, या ठिकाणी 499ला कट ऑफ आलेला आहे. 2,06,094 एवढा या ठिकाणी ऑल इंडिया रँक होता. 11,81,000 रुपये या ठिकाणी फीज आहे. शारदा इन्स्टिट्यूट हे सर्वात हायेस्ट मेरिट लागणारं कॉलेज आहे. 596 एवढे मार्क्सला मिळालेलं आहे आणि 82,011 एवढा SML असणार आहे. या ठिकाणी 12,69,000 एवढी फीज आहे. रामा मेडिकल कॉलेज हापूर हे आता पाठीमागे कानपूर सांगितलं, हा रामा मेडिकल कॉलेज आणि रिसर्च इन्स्टिट्यूट 458 मार्क्सला हापूर या ठिकाणी असणारं कॉलेज 2,69,965 एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला 13,09,968 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला हे मिळालेलं आहे. सुभारती मेडिकल कॉलेज मेरठ, या ठिकाणी 402 एवढा कट ऑफ आहे आणि 3,71,157 एवढा ऑल इंडिया रँक आहे. राजश्री मेडिकल कॉलेज बरेली 388 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला. हेरिटेज मेडिकल कॉलेज वाराणसी 466, हिंद मेडिकल कॉलेज सीतापूर 557 या ठिकाणी. TS मिश्रा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस लखनौ, या ठिकाणी 427 एवढ्या मार्क्सला. प्रसाद इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस लखनौ, या ठिकाणी 418 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला मिळालेला आहे. मायो हॉस्पिटल अँड इन्स्टिट्यूट रिसर्च इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेज बाराबंकी 423 मार्काला या ठिकाणी मिळालेलं आहे. कृष्ण मोहन मेडिकल कॉलेज मथुरा, या ठिकाणी मात्र आपल्याला 408 एवढ्या मार्क्सला हे कॉलेज मिळालेलं आहे. सरस्वती इन्स्टिट्यूट अँड मेडिकल सायन्सेस, या ठिकाणी उन्नाव, या ठिकाणी 366 मार्काला मिळाले आहे. क्रांतीदेवी मेडिकल कॉलेज मथुरा, या ठिकाणी मात्र 405 एवढ्या मार्क्सला मिळालेला आहे. GS मेडिकल कॉलेज हापूर 470, नॅशनल मेडिकल कॉलेज मेरठ 397, वरुणार्जुन मेडिकल कॉलेज शहाजहानपूर, या ठिकाणी मात्र 327 एवढ्या मार्क्सला सुद्धा कॉलेज मिळालेलं आहे. श्री व्यंकटेश्वरा अमरोहा, या ठिकाणी अमरोहा मेडिकल कॉलेजमध्ये आपल्याला 378 एवढा कट ऑफ राहिलेला आहे. युनायटेड मेडिकल कॉलेज प्रयागराज हे नवीन कॉलेज आहे 2023 मधलं, या ठिकाणी 487 एवढा कट ऑफ आहे. नॉयडा इंटरनॅशनल मेडिकल कॉलेज 507, या ठिकाणी मात्र 507 एवढ्या मार्क्सला मिळालेलं आहे. नारायणा मेडिकल कॉलेज कानपूर 382, SKS मेडिकल कॉलेज मथुरा 376, करियर मेडिकल कॉलेज अँड इन्स्टिट्यूट रिसर्च इन्स्टिट्यूट लखनौ 332, एराज लखनौ मेडिकल कॉलेज लखनौ 292, तीर्थंकर महावीर मेडिकल कॉलेज मोरादाबाद 296, त्याचबरोबर FH मेडिकल कॉलेज आग्रा 324 आणि इंटेग्रल मेडिकल कॉलेज लखनौ 337 एवढा मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी 10,77,000 पासून 13,74,000 फीज आहे. त्याचबरोबर 2,02,000 रुपये एवढे भरून त्यातले 2 लाख रुपये डिपॉझिट असतं. जर ते कॉलेज मिळालं तर तुम्ही नाही घेतलं तर 2 लाख रुपये डिपॉझिट बुडत असतं, पण पहिल्या राऊंडमध्ये फ्री एक्झिट असते. सेकंड आणि थर्ड राऊंडमध्ये मात्र तुम्हाला डिपॉझिट सोडून द्यावं लागतं.
दुसऱ्या राऊंडमध्ये जर समजा 2 लाख रुपये 2,000 रुपये भरून आपण जर एखादं कॉलेज लिहिलं आणि ते कॉलेज तुम्हाला पसंत नाही पडलं आणि ते सोडलं तर तुमचे 2 लाख बुडत असतात. परंतु राऊंड 3 मध्ये मात्र परत आपल्याला 2 लाख रुपये भरून आपल्याला त्यामध्ये एंट्री करता येऊ शकते. चॉईस फिलिंग केली जाते, त्यानंतर लिस्ट लागते, त्या लिस्टमध्ये आपलं नाव आलं की आपल्याला त्या ठिकाणी जाऊन ॲडमिशन घ्यावं लागतं. 10 ते 12 लाखाच्या 13 लाखाच्या आसपास सर्व कॉलेजेस आहेत. या ठिकाणी पहिल्या वर्षी मात्र 3 लाख रुपये डिपॉझिट कॉलेज लेवलला भरावं लागत असतं. त्याचबरोबर 1,50,000 हॉस्टेल आणि मेसची सुविधा आहे आणि 85,000 मिसेलिनियस चार्जेस म्हणून घेतले जात असतात. त्यामुळे पहिल्या वर्षी आपल्याला 16 ते 17 लाख रुपये फी भरावी लागते. त्यातले डिपॉझिट आपलं 3 लाख रुपये असतं. असे 4.5 वर्ष भरावं लागतं. दरम्यान 50 ते 60 लाखाच्या आसपास या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना 300-350 मार्क्स जरी असतील तरीसुद्धा आपल्याला या ठिकाणी ॲडमिशन मिळत असतं. आपले दरवर्षी जवळपास 100च्या वरती एवढे विद्यार्थी आपल्याकडे या ठिकाणी जात असतात. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना जर समजा या प्रोसेसमध्ये भाग घ्यायचा असेल तर आपण अगदी नाममात्र फीजमध्ये तुम्हाला संपूर्ण काउन्सिलिंग प्रोसेस करून देत असतो. ओपन स्टेटची काउन्सिलिंग आमची ऑल इंडिया आणि स्टेट काउन्सिलिंगपेक्षा वेगळी राहते. आपल्या सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आपले खूप सारे विद्यार्थी प्रत्येक राऊंडमध्ये जवळपास 10 ते 20 विद्यार्थी लागतात. जवळपास 50 ते 70 विद्यार्थी एवढे दरवर्षी उत्तर प्रदेशमध्ये MBBSला जातात. आपल्या करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून खूप कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये किंवा मेरिटमधून BMS मिळालं नाही अशा विद्यार्थ्यांना MBBS आपण 2023मध्ये 2024मध्ये 2021 पासून आपण MBBS सुद्धा मिळवून देण्याची प्रोसेस केलेली आहे. कसल्याही प्रकारचं बेकायदेशीर टॉपिक नाही, सर्व ऑनलाईन स्वरूपामध्ये मेरिटच्या स्वरूपामधून लागत असते. माझ्याकडचा 347 एवढा मार्क्स असणारा विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी MBBSला गेलेला आहे. आपल्या सर्व तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेश स्टेटमध्ये असणाऱ्या फी स्ट्रक्चर प्रत्येक कॉलेजचं प्रत्येक राऊंड वाईज सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा आपल्या पेड काउन्सिलिंग ग्रुपमध्ये सामील झाल्यानंतर आम्ही तुम्हाला देत असतो. आपल्या सर्व विद्यार्थ्यांना या संदर्भातल्या डिटेल इन्फॉर्मेशनसाठी आपला चॅनलला सबस्क्राईब करून प्रत्येक लेवलवरती प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला जर प्रत्येक गोष्ट आपल्या डोअर स्टेपपर्यंत यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. त्याचबरोबर आपल्या पेड ग्रुपमध्ये यायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.